नमस्कार, मी सचिन गवाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। मनपा निवडणुकांचा महासंग्राम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्यात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या। पक्ष हितासाठी उमेदवारी अर्ज मागे पूजा मोरेंची प्रतिक्रिया। भाजपावरील या आधीच्या टीकेमुळे कार्यकर्त्यांचा पूजा मोरेंवर रोष। पूजा मोरेंसंदर्भात पक्षाचा सामूहिक निर्णय। पक्षाने सांगितल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला। भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण। सोशल मीडियावर ट्रोल केलेल्या प्रकरणी भाजपच्या पूजा मोरेंची पुणे पोलिसांकडे तक्रार। ट्रोल केलेल्या भाजपच्याच कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी। पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरेंना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर पूजा मोरे सोशल मीडियावर ट्रोल। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान पूजा मोरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका। पुणेकरांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही। गजामारणेंची पत्नी आणि आंदेकरांच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। काही जागा आरपीआय सचिन खरात गटाला दिल्याची दादांची माहिती। मित्रपक्षांना कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न। पिंपरीतील उमेदवारीवर अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेन। रिपाई खरात गटाच्या सचिन खरातांची प्रतिक्रिया। गुंडांना नाही तर घरातील महिलांना तिकीट दिलंय। आरोप होणं आणि गुन्हा सिद्ध होणं यात मोठा फरक। गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरून मंत्री हसन मुश्रीफांचा अनोखा बचाव। उद्धव कांबळेंनी मच्छिंद्र ढवळेंचा एबी फॉर्म खाऊन टाकला। फॉर्म तोंडात टाकून कांबळे बाथरूमच्या दिशेने पळाले। दरम्यान उद्धव कांबळे यांच्यावरती गुन्हा दाखल। पुण्यात शिंदेंच्या सेनेनं एका वॉर्डामध्ये दोघांना एबी फॉर्म दिल्यानं मोठा गोंधळ। मुंबईत एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून भाजपचा इच्छुक उमेदवार गायब। दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली। निवडणूक आयोगाकडून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध। तर मुंबईच्या निवडणुकांसाठी आता रणनीती आखणं सुरू झालेलं आहे। आज देखील उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यासोबत भाजपचा देखील बैठका सुरू आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। महायुतीमधील बंडखोरांचं बंड थंड करण्यासाठी शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी खलबत। मुंबईतील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं आवाहन। तर रश्मी ठाकरेंकडून उमेदवारांचा औक्षण। ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला प्रकाशित होणार। 5 जानेवारीला पूर्व उपनगरात दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा करत प्रचाराला सुरुवात होणार। मुंबईत वॉर्ड क्रमांक 67 मध्ये ठाकरे बंधूंमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता। या वॉर्डात मनसे ठाकरेंच्या शिवसेना दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे आता प्रचार जे आहेत ते केले जाणार आहेत। अर्ज छाननीनंतर प्रक्रियेनंतर पालिकेनं ही माहिती दिलेली आहे। भाजपच्या माजी खासदार पूनम महाजनांवर नवीन जबाबदारी देण्यात आली। पूनम महाजनांची वसई विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहामध्ये सक्रिय होणार आहे। काही अडचणी आल्यावर माझ्याकडे धावत पळत येतात। चंद्रकांत खैरेंचा अंबादास दानवेंना टोला। मी 97 वॉर्डामध्ये जाणार, पण रशीद मामूंच्या वॉर्डात जाणार नाही। खैरे आक्रमक। उमेदवारी देताना विचारात न घेतल्याचा खैरेंचा आक्षेप। घरातच उमेदवारी दिल्यानं राहुल नार्वेकरांवर आरोप। तर राहुल नार्वेकर अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते। बंधू मकरंद नार्वेकरांनी आरोप फेटाळले। पैशाचा बळाचा वापर करायचा आणि निवडणुका जिंकायच्या या सर्व अधिकाऱ्यांच्या सत्ताधाऱ्यांशी संबंध ते विकले गेलेत। अधिकारी वृषाली पाटलांच्या मालमत्तेची चौकशी करणार मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक। वडाळ्यातील वॉर्ड 200 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली। भाजपचे बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम। आशिष शेलार अमित साटमांच्या भेटीनंतरही निवडणूक लढण्यावर ठाम। गजेंद्र धुमाळे अज्ञातस्थळी रवाना। पुणे बिनविरोध तर कुठे वाद सुरू आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचे 9 उमेदवार बिनविरोध। भाजपचे 5, शिंदेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध। काही पॅनलमध्ये विरोधी उमेदवारच नाहीत, तर काही ठिकाणी सर्व विरोधी उमेदवारांना त्यांनी जे आहेत ते अर्ज मागे घेतले। भिवंडीमध्ये भाजपचे सुमित पुरुषोत्तम पाटील बिनविरोध विजयी। भिवंडी मालिकेमध्ये भाजपानं खातं उघडलेलं आहे। सुमित पाटील प्रभाग क्रमांक 17 मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक लढवत होते।
डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचा चौथा विजय. पॅनल 27 मधून मंदाताई सुभाष पाटील या बिनविरोध विजय. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरेंचा मुलगा हर्षल राजन मोरे बिनविरोध विजयी. पॅनल क्रमांक 28 मधून सर्वच विरोधी उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. अहिल्यानगर मनपा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं खातं उघडलं. कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8 मधून बिनविरोध निवड. पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं कुमार वाकळे विजय. धुळ्यात भाजपचा तिसरा उमेदवार देखील बिनविरोध. प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपच्या सुरेखा चंद्रकांत ओगले बिनविरोध झालेले आहेत. जळगावात शिंदेंच्या शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे गौरव सोनावणे बिनविरोध विजयी झाले. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं गौरव सोनावणे विजयी झाले. जळगावात भाजपचा 1, शिंदे गटाचे 2 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे प्रभाग क्रमांक 12 मधून तर शिंदेंच्या शिवसेनेतून गौरव सोनावणे प्रभाग क्रमांक 18 आणि मनोज चौधरी प्रभाग क्रमांक मधून बिनविरोध. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विजयी उमेदवारांना शुभेच्छा. फोनवरून संवाद साधत विजयी उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या.